जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहज स्वागत. नमस्कार मित्रांनो. आज आपण जे विश्लेषण करणार आहोत ते महापालिकेचं. कारण राज्यामध्ये जे 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, पहिल्यांदा त्याचे काल कल हाती आले आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पूर्णतः निकाल हाती आले. या निकालामध्ये कुठल्या महापालिकेत काय झालं, कुठल्या महापालिकेत काय झालं, याचे विश्लेषण आपण आणखी दुसऱ्या व्हिडिओमध्ये करू. पण या व्हिडिओमध्ये आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काही मुद्दे मांडायचे आहेत, काही गोष्टींचा विचार करायचा आहे. त्यामध्ये ठाकरे बंधू हरले का, ठाकरे बंधूंची युती ही योग्य वेळी झाली नाही का, यामध्ये भाजपा जिंकली का, आणि मराठी मतदारांनी ठाकरेकडे पाठ फिरवली का, या बहुसंख्य प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून आपल्याला जाणून घ्यायची. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तेव्हा चला येऊया मूळ मुद्द्याकडे. आपण आपल्या व्हिडिओचं थंबनेलच असं दिलं आहे की गड आला पण सत्तेचा सिंह गेला. पहिला प्रश्न आहे, मुंबईत ठाकरे हरले का? त्या प्रश्नाचं उत्तर मी असं देईल की ठाकरे मुंबईमध्ये हरले नाहीत. कारण मागच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या. त्यावेळेस ठाकरेंना 84 जागा मिळाल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला 82 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा कुणाचीही कुणासोबत युती नव्हती. आणि आज भारतीय जनता पक्षाला 88 जागा मिळत आहेत. केवळ 6 जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या वाढलेल्या आहेत. स्वबळावर लढून भारतीय जनता पक्षाला 82 जागा मिळतात आणि शिंदेंचा टेकू घेऊन जर 88 जागा मिळतात, केवळ 5 ते 6 जागा वाढतात. याचा अर्थ BJPने जनाधार गमावलेला आहे. हा BJPचा विजय नाही. दुसरी गोष्ट, ठाकरे हरले का? तर नाही, ठाकरे अजिबात हरले नाहीत. मागच्या वेळी त्यांना ज्या 84 जागा होत्या, आजही त्यांचा तो आकडा 72-73 वर आहे. आणि विशेष सांगायचं तर ठाकरे बंधूंकडं अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळं, मागील 3 दशकाची सत्ता असल्यामुळं थोडाफार विरोध असणं स्वाभाविक होतं. आणि आज गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असल्यामुळं, सर्व प्रशासन त्यांच्या बाजूनं असल्यामुळं, स्वायत्त संस्था निवडणूक आयोगासहित मनमानी असल्यामुळं हा फरक पडू शकतो. पण तरीही जर ठाकरेंच्या 72-73 आणि शिंदेंच्या 28-29 एकत्र केल्या तर मराठी माणसाचं प्राबल्य आजही मुंबईमध्ये कायम आहे हे सिद्ध होतं. ज्याचा कुठेही गवगवा नव्हता ती काँग्रेससुद्धा 24-25 जागापर्यंत पोहोचली. याचा अर्थ तेथील मतदारांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट नाकारला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे, ज्या मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला, अखंड शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 84 जागा मिळाल्या होत्या आणि आज त्या 72-73 वर अडकतात. याचा अर्थ 11-12 जागा ज्या कमी दिसतात त्या 12 जागा केवळ 50 ते 100 मतांनी ते हरल्या आहेत. केवळ 50 ते 100. आणि तसंच महानवनिर्माण सेनेचा जर विचार केला तर त्यांच्या 9 जागा ह्या 25 ते 150 या मताने हरल्या आहेत.
कधी कमी अधिक संपर्क होऊ शकतो, काही गोष्टीची कमतरता राहू शकते. अन्यथा हे दोघे बंधूच जवळजवळ सेंचुरी पार करणार होते. तरीही मराठी माणसांनी प्रथम मत ठाकरेलाच दिले हे मात्र निश्चित होते. जर भाजपाचा नारा होता की 150 पार, स्वबळावर सत्ता, काय झाली? कुठं 150 पार झाले? ज्यांना 100ही पार करता आली नाही. शिंदेंचा टेकू घेऊन कुठंतरी बहुमताच्या जवळ पोहोचली. बहुमतापेक्षा जास्तीच्या जागा आहेत किती? केवळ 3 ते 4 जागा. आणि यावेळी जेव्हा महापालिकेमध्ये जर अपक्ष सोडले तर काँग्रेस आणि ठाकरे 100च्या जवळ आहेत. म्हणजे एवढा मोठा 110 विरोधी मेंबर असताना महापालिकेमध्ये सत्ता चालवणं किती जिकरीचं होईल याचाही विचार केला बरं. कारण विरोधी पक्ष हा प्रबळ आहे. तुम्ही जरी आज महाविजय मानत असले तरी तो महाविजय नाही. आणि एकनाथ शिंदेंचं जे काही प्राबल्य आहे, ज्यांच्याकडं अखंड शिवसेना फोडून संपूर्ण कॅन्डिडेट जे मागील नगरसेवक होते त्याच्यातला 80% भरणा हा शिंदेकडं होता. आणि शिंदेंनी 90 जागा लढवून 1/3 मेजॉरिटी त्यांना करता आली नाही. तेव्हा लोकांनी शिवसेना कोणाची हे सुद्धा अधोरेखित केलं आहे. आणि महायुतीकडे केवळ जर 4 जागाचं बहुमत आहे आणि याला ते महाविजय म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा त्या मानाने मोठा विजय मिळालेला आहे. तुम्ही म्हणाल केवळ 6 जागा मिळाल्यात, पण ज्यांच्याकडे एकही नगरसेवक नव्हता, एकही आमदार नव्हता, त्यांची ही रिस्टार्ट आहे, सुरुवात आहे, पुन्हा नव्यानं झेप आहे. तेव्हा ठाकरे बंधू यांचा पराभव झालेला नाही आणि भारतीय जनता पक्षाचा विजय झालेला नाही. इथं थोडंफार सत्तेचा परिणाम, निवडणूक आयोगाचा परिणाम आणि प्रशासन आणि त्यांनी केलेली बॅनरबाजी, जर यांच्या एवढा पैसा ठाकरेंनी ओतला असता तर कदाचित ठाकरेच बहुमताच्या पार गेले असते. यांनी पैशाचा अतोनात दुरुपयोग करून मतं विकत घेऊन, कॅन्डिडेट फोडून, उमेदवार विकत घेऊन शेह दिला. पण त्याला देखील उद्धव ठाकरेंनी कडवी झुंज दिली, एकाकी टक्कर दिली आणि यातून सिद्ध झालं की ठाकरेच मुंबई सांभाळू शकतात किंवा मुंबई ठाकरेंचीच आहे. म्हणून मी म्हणतो की ठाकरे हरले नाहीत आणि भारतीय जनता पक्ष जिंकला नाही. म्हणूनच या व्हिडिओचं थंबनेल दिले, गड आला पण सत्तेचा सिंह गेला. यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त करा.